नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 17 मे 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे, या डिस्कशनमध्ये आपण इथेनॉल, सुनील छेत्री, मनिका भत्रा, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, आर्टिकल्स, इंटरनेट शटडाउन्स, बायोमायनिंग आणि ट्रेड डेफिसिट संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे इथेनॉल संदर्भात। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच केंद्राकडून जे काही इथेनॉलवर निर्बंध घालण्यात आले होते ते मागे घेण्यात आले आहेत। त्यामुळे आता लवकरच जे काही भारतातील तेल कंपन्या आहेत, पेट्रोल, डिझेल वगैरे, त्या कंपन्या आता साखर कारखान्याकडून या ठिकाणी लवकरच इथेनॉलची खरेदी करतील। त्या संदर्भात एक पॉझिटिव्ह न्यूज या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहे। अलीकडील काळामध्ये जो काही साखर उद्योग आहे आणि त्याचबरोबर जे काही साखर कारखाने आहेत ते आर्थिक अडचणीमध्ये आले होते। परिणामी या ठिकाणी अशी मागणी होऊ लागली की सरकारने इथेनॉलवर जे काही निर्बंध घातले आहेत ते निर्बंध उठवावेत, ज्याच्या माध्यमातून जे काही साखर कारखाने आहेत त्यांच्या आर्थिक समस्या या ठिकाणी काही प्रमाणात तरी कमी होतील। याच अनुषंगाने केंद्र सरकारने या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी इथेनॉल याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। चर्चा करूया इथेनॉलची। तर इथेनॉल काय आहे? सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इथेनॉल एक जैविक इंधन आहे। आता जैविक इंधन म्हणजे काय? जे इंधन आपण वनस्पती, शैवाल किंवा जे काही प्राण्यांचे अवशेष आहेत त्या प्राण्यांच्या अवशेषांच्या बायोमासपासून प्राप्त करतो त्याला आपण जैविक इंधन असे म्हणतो। आणि इथेनॉल हे एक नवीकरणीय ऊर्जा स्रोताचे जैविक इंधन आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही इथेनॉलची निर्मिती होते, इथेनॉलची निर्मिती ऊस, मका आणि ज्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींच्या पालापाचोळ्यापासून होताना आपल्याला दिसते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जो काही इथेनॉलचा उपयोग आहे तो या ठिकाणी एक गॅसोलिनला पर्याय म्हणून केला जाऊ शकतो। तर गॅसोलिन काय आहे? तर एक पेट्रोल आहे जे की आपण आपल्या बाईक्समध्ये वगैरे वापरत असतो। या ठिकाणी जर पेट्रोल नसेल तर आपली बाईक कार्य करू शकत नाही, परंतु या ठिकाणी इथेनॉल ॲज अ पर्याय म्हणून या ठिकाणी आपण पेट्रोल वापरू शकतो, ज्याच्या माध्यमातून जे काही आपल्या वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये CO2चं होणारं उत्सर्जन आहे तेही या ठिकाणी आपण नियंत्रणात आणू शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी पेट्रोलमध्ये जर आपण इथेनॉल मिक्स केले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणारा जो काही आपला आयात खर्च आहे तो आयात खर्चही या ठिकाणी कमी होईल। परिणामी जे बहुमोलाचे असणारे परदेशी चलन आहे तेही या ठिकाणी वाढण्यास मदत होईल। अशा प्रकारचे अनेक फायदे या ठिकाणी इथेनॉल आणि त्याच्या वापराचे असलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी जे काही इथेनॉल आहे त्या इथेनॉलची निर्मिती प्रक्रिया कशी आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी किण्व, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये फर्मेंटेशन अशी जी प्रक्रिया आहे, या फर्मेंटेशन प्रक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते। या ठिकाणी जर एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला फर्मेंटेशनचं माहिती असेल तर या ठिकाणी जे काही दूध असतं त्या दुधापासून जी काही दह्याची निर्मिती होते याला या ठिकाणी फर्मेंटेशन प्रक्रियेच्या माध्यमातून होते। या ठिकाणी ईस्टद्वारे साखर इथेनॉलमध्ये रूपांतरित करता येते। या प्रकारची काय प्रक्रिया आहे तिला किण्वन प्रक्रिया किंवा फर्मेंटेशन प्रोसेस असे म्हणतात आणि इथेनॉल निर्मितीसाठी फर्मेंटेशन प्रोसेस वापरतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त इथेनॉलची निर्मिती ब्राझील या देशाकडून केली जाते आणि नंबर 2 वरती या ठिकाणी आपल्याला अमेरिका हा दिसतो। भारतामध्ये प्रामुख्याने ऊसाच्या जो काही मोलॅसिस आहे किंवा ऊसाची जी काही मळी आहे त्यापासून मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती केली जाते। भारत सरकारकडून एक लक्ष ठेवण्यात आलं आहे 2025 पर्यंत आपलं काय करायचे, जे काही पेट्रोल आहे त्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल या ठिकाणी आपल्याला आपल्या वाहनामध्ये वापरायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपण 20% पेट्रोलचा वापर कमी करू, म्हणजे या ठिकाणी 20% पेट्रोलची आयात आपण कमी करू। याचाच अर्थ 20% जो काही आपला परदेशी निधी आहे तो विदेशात जाणार नाही। हे अशा प्रकारचे विविध उद्दिष्टे सरकारचे असलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी जो महत्त्वपूर्ण उद्देश आहे या मागील सरकारचा तो म्हणजे सध्या वातावरणामध्ये हरितगृह वायू आहेत या वायूंचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी करणे,
त्यामुळे वाढणारी जी काही तापमान वाढ आहे ती या ठिकाणी नियंत्रणात आणता येईल आणि त्याचबरोबर होणारे जे काही वायू प्रदूषण आहे तेही कमी करणे अशा प्रकारचे काही उद्देश या ठिकाणी इथेनॉल निर्मिती आणि त्याच्या वापरामागील सरकारचे असलेले आपल्याला दिसतात। तर या ठिकाणी मित्रांनो अलीकडील काळामध्ये इथेनॉलचं उत्पादन आणि जे काही निर्मिती आहे त्यावर विविध शोध झाले आहेत। परिणामी या ठिकाणी प्रगत इथेनॉल ज्याला की या ठिकाणी द्वितीय पिढीचे इथेनॉल याही नावाने ओळखले जाते अशाही इथेनॉलच्या वापरावर अलीकडील काळामध्ये भर दिला जात आहे। आपण काय करतो इथेनॉलच्या निर्मितीसाठी जे काही कृषी पिके आहेत मग त्यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल मक्का या पिकांचा या ठिकाणी आपण वापर करतो किंवा या अन्नधान्याचा या ठिकाणी आपण वापर करत असतो। या ठिकाणी हे जे इथेनॉल आहे ते आहे प्रथम पिढीचे इथेनॉल। परंतु जे काही आपले कृषी आहे आणि कृषी पिकांचे जे काही रिमेनिंग अवशेष आहेत म्हणजे राहिलेले जे काही चापाड चिपाड वगैरे असतील त्या रिमेनिंग अवशेषावर प्रक्रिया करून जे काही इथेनॉल आपण निर्मिती करणार आहोत त्या इथेनॉलला या ठिकाणी आपण द्वितीय पिढीचे इथेनॉल असं म्हणतो। यामुळे काय होईल जे काही आपण अन्नासाठी वापरत असणारे ज्वारी असेल बाजरी असेल मक्का असेल यांचा या ठिकाणी आपण अन्न सुरक्षेसाठी वापर करू शकतो। म्हणजे या ठिकाणी अन्नधान्यासाठी आवश्यक असणारे अन्नधान्य हे आपण अन्नासाठीच वापरू शकू। पुढे जर इन डिटेलमध्ये आपण विचार केला तर इथेनॉल हा अशा प्रकारचे इंधन आहे की ज्याचा ऑक्टेन क्रमांक पेट्रोलपेक्षा जास्त आहे। मित्रांनो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्या ठिकाणी जे काही ऑक्टेन क्रमांक आहे त्या ऑक्टेन क्रमांक म्हणजे काय हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही गॅसोलिनची गुणवत्ता आहे किंवा त्याची कार्य करण्याची जी काही कार्यक्षमता आहे याचं मोजमाप करण्यासाठी या ठिकाणी आपण ऑक्टेन क्रमांक वापरतो। फॉर एक्झाम्पल एक्स आणि बी अशा दोन प्रकारचे पेट्रोल आपल्याकडे आहे। एक्स प्रकारचं जे पेट्रोल आहे ते गुणवत्तेने नंबर 1 ला आहे आणि बी प्रकारचे जे काही पेट्रोल आहे ते गुणवत्तेने या ठिकाणी नंबर 2चं पेट्रोल आहे। म्हणजेच या ठिकाणी जे एक्स पेट्रोल आहे त्याचा ऑक्टेन क्रमांक हा जास्त असेल म्हणजे त्या ठिकाणी त्या इंधनाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता जास्त असेल असं तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी इथेनॉल निर्मिती मागे काही चिंताही व्यक्त केल्या जात आहे त्यामध्ये आहे अन्न सुरक्षेची चिंता। कारण इथेनॉल निर्मिती करण्यासाठी आपण मका असेल ज्वारी असेल बाजरी असेल साखर असेल या कृषी पिकांचा या ठिकाणी वापर करत असतो। यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कृषी पिकांचा किंवा अन्नधान्याचा जागतिक स्तरावर तुटवडा निर्माण होईल। परिणामी यातून जे काही भूकबळीची संख्या आहे त्यामध्येही वाढ होऊ शकते। अशा प्रकारची चिंता या ठिकाणी अन्न सुरक्षेबद्दल जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर जे काही जैवविविधता आहे त्यावरही या ठिकाणी दूरगामी परिणाम होऊ शकतात अशा काही चिंता या ठिकाणी इथेनॉल निर्मिती आणि त्याच्या वापरासंदर्भात व्यक्त केलेल्या जात आहेत। त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती असली पाहिजे की जे काही लिग्नोसेल्युलोज नावाचे जे काही आपलं इथेनॉल आहे ते दुसऱ्या पिढीचे इथेनॉल आहे आणि त्याच्या निर्मितीचा खर्च आणि त्याची जी काही प्रक्रिया आहे ती या ठिकाणी खूपच जटिल आहे इन कंपेअर टू जे प्रथम पिढीचे इथेनॉल निर्मिती आहे। आता या ठिकाणी लिग्नोसेल्युलोज नावाचं जे काही इथेनॉल आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजे जे कृषीचे अनावश्यक घटक आहे त्या घटकापासून या ठिकाणी आपण या इथेनॉलची निर्मिती करत असतो। शेवटी या ठिकाणी जो काही इथेनॉलचा वापर आहे तो वापर मित्रांनो जे काही औषधी कंपन्या आहेत औषधी कंपन्यांमध्ये केला जातो। त्याचबरोबर जी काही सौंदर्य प्रसाधने आहेत त्या सौंदर्य प्रसाधनामध्येही मोठ्या प्रमाणावर इथेनॉलचा ॲज अ सॉल्व्हंट आणि संरक्षक म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण इथेनॉल संदर्भात माहिती घेतली। आता इथेनॉलवर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता देश इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। आपण चर्चा केली आहे की जगामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचे उत्पादन ब्राझील या देशामध्ये होते नंबर 1 ला आणि नंबर 2 वरती या ठिकाणी USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मध्ये मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती होते। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2 भारतात इथेनॉल प्रामुख्याने कोणत्या कच्च्या मालापासून तयार केले जाते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जसे की आपण चर्चा केली आहे की भारतामध्ये सर्वात जास्त इथेनॉल निर्मिती ही ऊसाचे जे काही मॉलिसिस आहे ऊसाची जी काही मळी आहे त्या मळीपासून केली जाते। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे मित्रांनो जी की या ठिकाणी सुनील छेत्री यांच्या संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आपल्याकडे आहे ती न्यूज पाहूया। सुनील छेत्रीचा फुटबॉलला अलविदा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 14 वर तुम्हाला दिसून जाईल। पुढील महिन्यात होणारे जे काही विश्वचषक पात्रतेतील कुवेत विरुद्धचा सामना आहे
तो या ठिकाणी सुनील छेत्रीचा शेवटचा सामना असेल या संदर्भात न्यूज या ठिकाणी देण्यात आली आहे। सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते। भारतीय फुटबॉलला मित्रांनो जागतिक स्तरावर जी काही ओळख आज निर्माण झाली आहे ती ओळख निर्माण करून देण्यामध्ये सुनील छेत्रीची खूपच मोठी भूमिका असलेली आपल्याला दिसते। येणाऱ्या काळामध्ये जो काही कुवेत सामना असेल हा सुनील छेत्री यांचा शेवटचा सामना असेल या संदर्भात ती एकूण न्यूज आहे। सरळ या ठिकाणी सुनील छेत्रीवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। सुनील छेत्री हा प्रामुख्याने फुटबॉलमध्ये कोणत्या जागेवर खेळण्यासाठी ओळखला जातो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो जो काही फुटबॉलचं ग्राउंड असतं त्या ग्राउंडवर विविध प्रकारचे खेळाडू असतात। जसे क्रिकेटमध्ये विकेट कीपर असतो, बॉलर असतो, बॅट्समन असतो, ऑलराऊंडर असतो, अगदी त्या प्रकारे या ठिकाणी फुटबॉल या खेळामध्ये गोलरक्षक असतो, डिफेंडर असतो, मिडफिल्डर असतो आणि फॉरवर्ड फिल्डर असतो। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही सुनील छेत्री आहे तो प्रामुख्याने फॉरवर्ड पद्धतीचा खेळाडू असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। सुनील छेत्रीने खालीलपैकी कोठे सर्वाधिक गोल्स केलेले आहेत? प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय ए। भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून या ठिकाणी सुनील छेत्रीने खालीलपैकी सर्वात जास्त गोल केलेले आहेत। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो मनिका बत्रा आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र या संदर्भात आहे। सर या ठिकाणी सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया आणि त्यानंतर मनिका बत्रा आणि इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर विषयी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत। मनिका बत्रा या ठिकाणी भारताची सर्वोच्च महिला टेबल टेनिस खिलाडी आहे। महिला टेबल टेनिस खिलाडी आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। न्यूजमध्ये काय आहे तर महिला एकेरी क्रमवारीत जगातील अव्वल 25 जे काही खेळाडू आहे त्या 25 खेळाडूमध्ये आता मनिका बत्रा यांचं नाव घेतलं जात आहे। त्यांनी जी काही नवीन रँकिंग जाहीर झाली आहे त्या रँकिंगनुसार त्या आता 24व्या स्थानी पोहोचलेल्या आहेत। त्यानंतर जे आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रा संदर्भात। या ठिकाणी जे काही इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आहे त्याची स्थापना 2018 साली करण्यात आली होती आणि त्या संबंधित जे मंत्रालय आहे किंवा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली होती तर आहे होम मिनिस्ट्री, ज्याला की आपण गृह मंत्रालय असे म्हणतो। याचे कार्य काय आहे तर देशामध्ये जे काही सायबर गुन्ह्याचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही क्रिया आहेत त्या क्रियांचं समन्वय साधणे हे मुख्य कार्य या ठिकाणी इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचा असलेलं आपल्याला दिसतं। पुढे या ठिकाणी या पॉइंटवर जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। सर्वप्रथम जो पहिला प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक 5 आहे तो पाहूया। अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते एमपीएससीचे फेवरेट प्रश्न असतात मित्रांनो। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये खूप दिसतील। तर जसं की आपण पाहितलं मनिका बत्रा या टेबल टेनिस या खेळासाठी असणाऱ्या प्रसिद्ध खिलाडी आहेत। प्रश्न क्रमांक 6 इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालवले जाते? अशा प्रकारचा या ठिकाणी आपला साधा सिंपल प्रश्न आहे। तर उत्तर तुम्हाला माहिती असेल आपलं उत्तर आहे गृह मंत्रालय म्हणजेच पर्याय सी हे प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी मित्रांनो आपलं योग्य उत्तर राहील। चलो आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जे की या ठिकाणी यूपीएससी बेसच्या आधारावर आपण क्वेश्चन घेतलेले आहेत। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो आर्टिकल्सवर आधारित आहे। प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स, ज्यामध्ये आर्टिकल आणि त्या आर्टिकलचे जे काही प्रोविजन्स आहेत ते देण्यात आले आहेत। या ठिकाणी जी आपली पहिली जोडी आहे ती आहे आर्टिकल 22 सब क्लॉज 1 संदर्भात। तर या ठिकाणी आर्टिकल 22 उपकलम 1 असं सांगतो राईट टू बी इन्फॉर्म्ड ऑफ ग्राउंड ऑफ अरेस्ट, म्हणजे या ठिकाणी कलम 22(1) नुसार तुम्हाला कोणत्या ग्राउंडवर पोलिसांनी अरेस्ट केली आहे ते माहिती करून घेण्याचा तुमच्याकडे अधिकार आहे, तो तुमचा फंडामेंटल अधिकार आहे। आर्टिकल 22(2) राईट टू कन्सल्ट बी डिफेंडेड बाय द लीगल प्रॅक्टिशनर, म्हणजे वकिलाकडून तुम्ही या ठिकाणी स्वतःला डिफेंड करू शकताय। अशा प्रकारचा जो काही मूलभूत अधिकार आहे तो कलम 22(2) मध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे। कलम 22(3) राईट टू बी प्रोड्युस्ड बिफोर द मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours, म्हणजे जर तुम्हाला पोलिसांनी अटक केली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काही न्यायाधीश आहेत, मॅजिस्ट्रेट आहेत, त्या मॅजिस्ट्रेट समोर
पुढच्या 24 तासामध्ये हजर केलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा जो काय मूलभूत अधिकार आहे तो कलम 22(3) मध्ये देण्यात आलेला आहे। कलम 22(4) एक्सेप्शन्स फॉर एनिमी अलायन्स अँड दोज डिटेन्ड अंडर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लॉ, म्हणजे या ठिकाणी जे काही आपला राईट टू लाईफ आहे किंवा जे काही तुमचं अरेस्ट आहे, जे काही तुमचं प्रॅक्टिशनर संदर्भात असणारे अधिकार आहेत ते या ठिकाणी त्याला काही एक्सेप्शन्स आहेत जे की तुम्हाला आर्टिकल 22(4) मध्ये देण्यात आलेले आहेत। आणि वरीलपैकी ज्या काही 4 जोड्या आहेत या 4 जोड्यापैकी किती जोड्या बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम जे काही आपले कलम्स आहेत त्या कलमाविषयी या ठिकाणी आपण चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी जो सुरुवातीचा कलम आहे तो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आर्टिकल 22(1) च्या अंतर्गत तुमचा फंडामेंटल राईट आहे की तुम्हाला कोणत्या ग्राउंडवर पोलिसांकडून अरेस्ट केली गेली आहे, तुम्हाला अटक केली गेली आहे हे जाणून घेण्याचा तुमचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत येतो। म्हणजे या ठिकाणी जी पहिली जोडी आहे ती मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। नंबर 2 ची जोडी मित्रांनो या ठिकाणी आपली चुकीची दिली आहे। जे काही आर्टिकल 22(2) आहे ते या ठिकाणी एव्हरी पर्सन who is arrested and detained in custody shall be produced before the magistrate within a period of 24 hours अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्या कोणत्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक केली गेली आहे त्या व्यक्तीला अटक केल्यापासून पुढच्या 24 तासाच्या आत त्याला जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर केलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा जो काही मूलभूत अधिकार आहे तो आहे आर्टिकल 22(2) च्या अंतर्गत तुम्हाला देण्यात आलेला आहे। जो या ठिकाणी आर्टिकल 22(3) आहे तेही या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। एक्सेप्शन्स काय आहेत तर जे काही एनिमी आहेत म्हणजे जे काही शत्रू राष्ट्राचे नागरिक असतील किंवा ज्या कोणत्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये अटक करण्यात आली आहे त्या व्यक्तीला या ठिकाणी क्लॉज 1 आणि क्लॉज 2 च्या अंतर्गत त्या व्यक्तीला या ठिकाणी कोणत्या ग्राउंडवर अरेस्ट केला गेला आहे ते जाणून घेण्याचा अधिकार नाहीये। त्याचबरोबर त्या व्यक्तीला तुम्ही 24 आवर्सच्या अगोदर मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्याची तुम्हाला गरज नाहीये। म्हणजे अशा प्रकारचे काही एक्सेप्शन हे आर्टिकल 22(3) मध्ये देण्यात आलेले आहेत। आणि जे काही आपलं आर्टिकल 22(4) आहे तेही या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो। म्हणजे या ठिकाणी 22(4) हे जे आर्टिकल आहे ते असं सांगतं की या ठिकाणी जे काही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे ते वाढवण्यासाठी या ठिकाणी ज्या काही कंडिशन आहे त्या कंडिशन या ठिकाणी देण्यात आलेला आहे। म्हणजे कोणत्या अटीवर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे लांबू शकता हे तुम्हाला या ठिकाणी आर्टिकल 22(4) मध्ये देण्यात आलेलं आहे। म्हणजे जो काय आपला प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नामध्ये केवळ वरील 4 जोड्यापैकी एकच जोडी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय ए ओनली 1 pair is correctly matched and pair number 1 is here correctly matched, other 3 pairs pair number 2 3 4 are unmatched, they are wrongly matched। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो इंटरनेट शटडाऊन संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द इंटरनेट शटडाउन्स इन इंडिया। स्टेटमेंट 1 इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ॲक्ट 2000 इज द primary legal framework governing internet shutdowns in India. Statement 2 in Navjit Singh Johar versus Union of India, the Supreme Court provide guidelines to regulate internet shutdowns in India. Statement 3 India has witnessed the highest number of internet shutdowns in the world in 2023. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकूण 3 स्टेटमेंट विचारण्यात आले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटची या ठिकाणी आता आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे। द प्रायमरी लीगल फ्रेमवर्क फॉर गव्हर्निंग इंटरनेट शटडाऊन इन इंडिया इज द टेम्पररी सस्पेन्शन ऑफ टेलिकॉम सर्व्हिसेस rules 2070 which come under the Indian Telegraph Act 1885। तर या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। युनियन ऑफ इंडिया वर्सेस जोहर केस नसून ती मित्रांनो या ठिकाणी अनुराधा बसिन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2020 चा खटला आहे। या खटल्यानुसार सुप्रीम कोर्टानं
असं सांगितलं आहे, काही गाईडलाईन्स प्रोव्हाइड केले आहेत आणि त्याचबरोबर इंटरनेट सेटडाऊन करताना भारतामध्ये कोणती काळजी घेतली गेली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। आणि स्टेटमेंट क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। अकॉर्डिंग टू द कीप इट ऑन द कोलिएशन, द इंडिया विटनेस हायेस्ट नंबर ऑफ इंटरनेट सेटडाऊन ग्लोबली इन 2003 विथ 116 इन्सिडेंसेस, म्हणजे 116 वेळा 2023 मध्ये आपण आपल्या देशामध्ये इंटरनेट सेटडाऊन केलेलं आहे। म्हणजे इंटरनेटच्या काही सर्व्हिसेस आहेत त्या नागरिकांसाठी बंद केलेल्या आहेत। यामुळे सलग 6व्या वर्षी भारतामध्ये सर्वात जास्त इंटरनेट सेवा बंद असल्याचा जो काही विक्रम आहे तो विक्रम आता भारताच्या नावेवर झालेला आहे। पाहूया आता जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे, जे की आपण डिस्कस केलं आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 तेही चुकीचं आहे, परंतु या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने वरीलपैकी जे काही आपले 3 स्टेटमेंट आहे त्यापैकी एक स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट। चलूया आजच्या आपल्या सेकंड लास्ट क्वेश्चन कडे, जो की या ठिकाणी बायो मायनिंग संदर्भात आहे। सर या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। Which one of the following metal is not commonly extracted through biomining? या ठिकाणी पर्याय दिले आहेत कॉपर, गोल्ड, युरेनियम, ॲल्युमिनियम। तर मित्रांनो या ठिकाणी जे बायोमायनिंग म्हणजे नेमकं काय याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी बायोमायनिंग समजून घेऊया। तर मित्रांनो बायोमायनिंग ही अशी प्रोसेस आहे किंवा अशी टेक्निक आहे जी की या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपण काय करतो, काही जे मेटल्स आहेत ते मेटल एक्सट्रॅक्ट करण्याचे कार्य करतो। विविध मटेरियलमधून जे काही मेटल आपण कलेक्ट करतो ते मेटल कलेक्ट करण्यासाठी जे काही आपण बायो ऑर्गॅनिझमचा वापर करतो त्याला या ठिकाणी आपण बायो मायनिंग असे म्हणतो। ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच इतरही नावाने ओळखले जाते, ज्यामध्ये या प्रोसेसला बायो लिचिंग आणि बायो ऑक्सिडेशन असेही म्हणतात। कॉमनली या ठिकाणी बायो मायनिंगच्या माध्यमातून आपण कॉपर, गोल्ड आणि युरेनियम हे जे धातू पदार्थ आहेत या धातू पदार्थांना एक्सट्रॅक्ट करू शकतो, म्हणजे काढू शकतो। परंतु या ठिकाणी जे काही ॲल्युमिनियम आहे या ॲल्युमिनियमला या ठिकाणी आपण बायोमायनिंगच्या माध्यमातून एक्सट्रॅक्ट करू शकत नाही, काढू शकत नाही। म्हणजे या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 9 आहे त्याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय डी, ॲल्युमिनियम हा असा धातू आहे जो की बायोमायनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी एक्सट्रॅक्ट केला जाऊ शकत नाही। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी ट्रेड डेफिसिट संदर्भात आहे। कालच्या डिस्कशनमध्येही या ठिकाणी ट्रेड डेफिसिट विषयी आपण चर्चा केली आहे। प्रश्न पाहूया। इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड व्हॉट कुड बी लॉन्ग टर्म इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ द कंटिन्युअस वाइडनिंग ऑफ द ट्रेड डेफिसिट? तर मित्रांनो जर लॉन्ग काळासाठी ट्रेड डेफिसिट जर चालू राहील तर त्याचा इकॉनॉमीवर काय परिणाम होईल, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर प्रश्न क्रमांक 10चं जे काही आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय बी, इन्क्रीज डिपेंडन्सी ऑन फॉरेन कॅपिटल। जी काही ट्रेड डेफिसिट असते ती ट्रेड डेफिसिट म्हणजे काय ही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला अगोदर माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी भारत आणि अमेरिका या दोन देशाचं या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेणार आहोत। या ठिकाणी भारतातून काही वस्तू या ठिकाणी अमेरिकेला निर्यात केल्या जातात, त्याचबरोबर अमेरिकेमधूनही काही वस्तू या ठिकाणी भारतामध्ये आयात केल्या जातात किंवा अमेरिकेकडून त्या निर्यात केल्या जातात। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी भारताकडून अमेरिकेला ज्या काही वस्तू पाठवल्या जात आहेत त्यांची किंमत या ठिकाणी 100 कोटी आहे आणि अमेरिकेकडून ज्या काही वस्तू भारताला निर्यात केल्या जात आहेत किंवा भारताकडून आयात केल्या जात आहेत त्याची किंमत या ठिकाणी 110 कोटी रुपये आहे। म्हणजे या ठिकाणी भारताला निर्यातीतून केवळ 100 कोटी भेटत आहेत, परंतु त्याच वेळी भारताला वस्तूची आयात करताना 110 कोटी द्यावे लागत आहेत। म्हणजे या ठिकाणी भारत 10 कोटी रुपयांनी मायनसमध्ये आहे। म्हणजे या ठिकाणी 10 कोटी रुपयाची ट्रेड डेफिसिट भारताची आहे। आणि ही जी ट्रेड डेफिसिट आहे ती वर्षानुवर्षे वाढत जर गेली तर या ठिकाणी ही ट्रेड डेफिसिट भरण्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशाकडून कर्जाने पैसा घ्यावा लागतो किंवा आपल्या देशामध्ये गुंतवणूक या ठिकाणी वाढवावी लागते। म्हणजे जे काही फॉरेन आहेत, परदेशी व्यक्ती आहेत, त्या परदेशी व्यक्तीवर आपल्या देशाची जे काही नागरिक आहेत त्यांची डिपेंडन्सी वाढते किंवा आपल्या देशातील जे काही फंड्स आहेत हे दुसऱ्या देशावर डिपेंड राहतात। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 17 मे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।
त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।